नमस्कार. चला, भुकेची वेळ झालेली आहे, म्हणजेच आपल्या भेटीची वेळ झालेली आहे आणि म्हणजेच वेळ झालेली आहे आपला हा कार्यक्रम सुरू करण्याची, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्या आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या असतात. एक म्हणजे पोटभर अन्न आणि दुसरं म्हणजे मनभर आनंद. आणि सुदैवाने या दोन्ही गोष्टी एकत्र कुठे मिळत असतील तर ते म्हणजे फक्त आणि फक्त या स्वयंपाकघरात, म्हणजे या कार्यक्रमात. स्वयंपाकघर ही अशी जागा आहे जिथे रोज नवनवीन प्रयोग होत असतात, मसाल्यांचे सुवास हवेत दरवळत असतात आणि मग काय, काळजाची वाट जाते पोटातून. आणि एकदा का कमाल जेवणाचा आनंद मिळाला की बास बास बास, बाकी काही नको. आणि हाच आनंद द्विगुणित करायला आपण भेटतो या कार्यक्रमात, चव चाखायला एकत्र येतो. चला मग फार वेळ न घालवता बोलूया आजच्या पाहुण्यांना. विनंती करतो राधिका सोनुले यांना की त्यांनी मंचावरती यावं. नमस्कार. नमस्कार. कशा आहात राधिका ताई? एकदम मस्त, एकदम मस्त. तुम्ही कसे आहेत? दिसताय की हो. मला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. 20 वर्षानंतरची माझी आज इच्छा पूर्ण झाली 20 कप आणि माझ्या भावाला मी आज भेटते. हा? मी पण परभणीचीच आहे. हो का? हा. हे 20 वर्ष काय? खूप दिवसापासून मी जेवण बनवते, हा. तर तेव्हापासून मला असं वाटतं की मी कधी जाते एकदा. म्हणजे हे तर खूप दिवसापासून आपला प्लॅटफॉर्म चालू आहे, मला तिथे येण्याची खूप इच्छा आहे. मी माझे सर्व कात्रणं जमा करून ठेवत होते मला बनवण्यासाठी. मला असं वाटतं तर मी जाऊन तिथं माझं कात्रण कोणतरी जमा करून ठेवायला पाहिजे, अशी माझी एक इच्छा होती. ती इच्छा आज माझी पूर्ण झाली आणि एक नवीन रेसिपी घेऊन मी आज तुमच्यासोबत आले. लई भारी केलं बघा. 20 वर्ष झाले हा प्लॅटफॉर्म चालू आहे, पण गाडी आज लागली. आज लागली. है ना? पण चांगल्या गोष्टी होतात, वाट बघितल्या चांगल्या गोष्टी होतात. हो, ती माझी पण झाली आणि सगळ्याच होणार. बरोबर आहे. हा. पण तुमच्या खरं सांगू का, ते प्रेझेन्स मध्येच आहे, तुमच्या व्यक्तिमत्वातच आहे. पाहिलं की जाणवतं थँक्यू. की ह्या राधिका ताईंना असं वाईट गोष्टी कुरवाळत ठेवायला आवडत नाही नाही नाही, म्हणजे दाजी नाही तुमचे, मला सांगायचं आता मला वेगळं काही नाही, पण त्याच्यामुळे मला जरा नटायला थटायला आवडते. आवडतं. हा, बरोबर. त्याच्यामुळे घरी आवडत नाही, आमच्या सासरी नाही आवडत. अच्छा, म्हणजे हा. मिस्टर नसल्यामुळे हा. तुम्ही नटलेलं त्यांना नाही नाही आवडत. आवडत. पण तुमची एक व्यक्तिगत आवड तुम्हाला जपायला. मला आवडते, हा, कारण मला आता मुलांना घेऊन राहायचंय, पुण्यात राहायचं म्हणल्यावर मग जरा राहायलाच पाहिजे ना. असं माझ्याकडे काही कमी आहे हे कशाला दाखवू, मी माझ्याकडे कमी नाहीच आहे काही. बरोबर आहे. त्याने पण मला मुलं दिले तेवढे चांगले, त्यांच्यासोबत मी हसून खेळून राहते. पण मग तुम्ही मला एक सांगा, कधीतरी आपण आता एवढी हाताला छान चव आहे, हा. वेगवेगळे पदार्थ करता म्हणल्यानंतर मग तुम्ही असा विचार नाही केला की आपण एखादी मेस म्हणा किंवा खानावळ चालू आहे ना. चालू आहे? हो, बघा बरं. 15 वर्षापासून चालू आहे. ती कुठं? पुण्यालाच आहे. असं ती पण होय. दाजीने चालू करून दिली. फारच छान. आज मूळच्या परभणीच्या, आता पुण्यामध्ये असलेल्या राधिकाताई इथे आलेल्या आहेत. एक गोष्ट तुमच्याकडे बघून कळतीये की आयुष्यामध्ये प्रसंग आनंदाचा दुःखाचा कुठलाही असू द्या, उत्तम पदार्थ हा त्याच्यावरचा रामबाण उपाय आहे. रामबाण उपाय. तुमचं स्वागत आहे स्वयंपाकघरात. Thank जाऊया you. जरा गप्पा मारूया. चला चला. मलाही थोड्या मध्ये मध्ये गप्पा मारू द्या. हा, हा, नक्की. परभणीची माणसं इतरांना काही बोलूच देत नाही. नाही नाही तुम्ही काही मला संधी द्याल असं वाटत नाही. नाही नाही. जाऊया स्वयंपाकघरात या. फारच छान. पहिला पदार्थ कोणता आहे आपला? वकिली. काय? वकिली. वकिली. हा. मग रंग काय, काळा पांढरा आहे? नाही नाही, पिवळा पिवळा कलर आहे. कलर एकदम चांगला आहे. अच्छा. हो, मग आपल्याला हा पदार्थ करताना मध्ये मध्ये ऑर्डर ऑर्डर असं म्हणायचं करू आहे? शकता. तुम्ही ऑर्डर केल्यावर बोलणार आता. सॉरी. फारच छान. परभणीची माणसं साधारण कशी असतात याचा तुम्हाला काही अंदाज होताच, आता हा. पूर्ण झाला असेल. पूर्ण चाला. पण वकिली हा पेशा तुम्ही आतापर्यंत पाहिलेला आहे, पदार्थ कधी पाहिला नसेल. लागणारं साहित्य काय ते आपण बघूया. चला राधिकाताई, आता आपल्याला वकिली हा पदार्थ करायचा आहे. हो. लागणारं साहित्य काय ते सांगा. बेसन, हम्म. जिरा पावडर, ओलं खोबरं, कोथिंबीर, धना पावडर, तीळ, मोहरी, हिंग, जिरे, लाल मिरची पावडर, हळद, मीठ. तुम्ही परफेक्ट मराठवाड्यातले आहात. हा, मग मराठवाड्यातले लोक असं भरभर भरभर बोलतात हा. बघा. आपण आता कृतीकडे जाऊया. हो. पण याला वकिली का म्हणतात? माझ्या मम्मीनंच अशी नाव ठेवले वकिलीचं. बरं, छान. हा. ठीक आहे. जुन्या वकिलांचे फेटे असायचे, त्या फेट्यासारखीच आपण आज वकिली बनवणार आहोत. फारच छान. चला कृती पहिल्यांदा काय करूया थोडं आपण पाणी घेऊ आधी. याच्यात? हम्म. काय काय लागणार आहे सांगा. हो, घेते ना मी. जिरा पावडर, हम्म. लाल तिखट. लाल तिखट तिखट काय आला की अजून घालू का? हळद. आपल्याला काय तिखटाला कमी आहे होय? हा, बस बस ठीक आहे. बस. परभणीचे म्हणले आपण दोघांचं मिलाप म्हणलं थोडंसं जास्तच व्हायला पाहिजे. झणझणीत. झणझणीत. धणे पावडर, धने पावडर, थोडंसं हिंग हिंग, आणि चवीपुरतं मीठ. मीठ. कारण मीठ आपण त्याच्यात जरा जास्त घातलं तर कसं हे थोडंसं कमी होते नंतर मग. बर. पाणी घालू का हा आता? हा.
कढई घ्या. आता काय कढई, हं. तेल घालू का? थोडस बघा किती लागणार आहे. बस. बस पुरे. फक्त चमक आली पाहिजे त्याला आपल्याला. बस तकाकी येईल एवढंच तेल बस वापरायचं. बस जास्त नाही. तुमच्या हातचं कौतुक म्हणजे हातच्या पदार्थांचं कौतुक मिस्टर करायचं का? हो हो करायचं ना. बस काय स्वप्न आहे झाकून तुमचं? ठेवा आता एकदा आपण. झाकण ठेवू. स्वप्न आपलं एक छोटंसं घर असावं, छान किचन असावं, किचन मध्ये चांगल्या चांगल्या शेतचे फोटो असावं माझ्यासोबत काढलेले. ठेवायचा. त्याची काय उकड काढल्यासारखं करायचं एक वाफ येऊ देऊ, कारण याला आपल्याला परत शिजवायचं नाही. बरं. हा, आणि असंच आपल्याला सोऱ्यात टाकून वकिली फेटा बनवायचा आहे. वकिली फेटा बनवायचा. हा. चला, बेसनाचं हे जे मिश्रण आहे ते छान घट्ट झालेलं आहे. आता काय करायचं पुढे? त्याला एकदा चांगलं मळून घेते आता. मळून घेता? हा, आणि सोऱ्यात टाकून आपल्याला त्याचे हे करायचे. मळून घ्यायला मी तुम्हाला एका प्लेट मध्ये काढून देतो. हाताने मळून घ्यायचं काय याला? घ्या मळून. थोडं गरम. तुम्ही किंवा तुमच्या घरचे हा कार्यक्रम पाहता का टीव्हीवर? हो बघतो ना. मग कुणाची इच्छा होती या कार्यक्रमात यायची? माझी पण होती, मुलांची पण होती. वा, लईच भारी. हा, बरं झालं पण तुम्ही इथे आलात. Thank you. आम्हालाही गावची माणसं भेटली. हा ना, थोडस तेल द्या हातावर. थोडं तेल. आपल्या गावाकडचं आले कोणतरी. बस बस. हो, गावाकडे जाणारी एसटी पाहिली तरी भारी वाटतं. भारी वाटते खरंच. इथं तर अख्ख्या ताई आल्यात. नाव भारी ठेवलंय पण तुमच्या आईने या पदार्थाला, मग काय? वकिली. वकिली. आता काय पाहिजे तुम्हाला? सोऱ्या सोऱ्या. सोऱ्या पाहिजे. घ्या. थोडस तेल द्या, ह्याला पण लावतो थोडस. तेल लावायचं. तेल लावल्यामुळे कसं आहे, त्याला चिटकणार नाही ना. मिश्रण आपलं. हा. केळीचं पान घ्या. केळीचं पान देऊ. बर.